रोज आमच्या घरी ना रोज सकाळी काही ना काही नाश्ता होतात. मग आता वेळेवर मुलं म्हणे की आई ढोकळा बनव. आता वेळेवर ढोकळा ठीक आहे म्हटलं. मग घरी बेसन होतं आणि रवा होता. तर मग एवढंच साहित्य घेतलं दही पण थोडं दही पण होतं. म्हणून म्हटलं चला आज ढोकळाच बनवूया. तर काय केलं, एक प्लॅस्टिकचेच चमच्याभर एक दीड चमच्याभर आपलं बेसन घेतलं आणि एक चमच्याभर रवा घेतला. रवा कमी घेतला चालेल, बेसन जर आपण जास्त घेतलं तर रवा कमी घेतला तरी चालेल. आणि त्यात मग छोट्या वाटीनी दही टाकून दिलं. छोट्या वाटीभर दही. जास्त आंबट नव्हतं मला, ताजंच दही होतं, पण तरी चालेल ते. आणि थोडी साखर टाकून द्यायची, दही वगैरे जर आंबट असलं तर. त्याच्यानंतर ढोकळ्याला कलर यासाठी थोडी हळद जास्त नाही, थोडीशी. आणि खाण्याचा सोडा झाल्यावर मग आपलं थोडं 1 चमचा मीठ, असं 1 चमचा मीठ घेऊन मग तेल गरम केलं होतं आणि थोडं तेल. साखरेने ना खूप छान चव येते आणि तेलाने छान ढोकळा फुगतो. आणि ते चांगलं फेटलं. मग मला म्हणे की आई पटकन कर, म्हणून मग मी ते फिरवल्यापेक्षा मिक्सरातूनच काढलं आणि कढई घेतली, त्यात पाणी टाकलं. पाण्यावरती चाळणी ठेवली आणि पोळी डब्बाला तेल लावून ते तिच्यातनी टाकून दिलं. चांगलं म्हणजे पोळी डब्याचं झाकणही छान लागते, वाफ पण जात नाही, काहीच नाही. 15-20 मिनिट ठेवलं आणि मग बघितलं तर फारच तो ढोकळा छान झाला. मग थोडं त्याला तडका दिला. तडक्यातनी काय टाकायचं की तेल गरम करायचं, थोडं जिरं, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. आणि हिरव्या मिरच्या टाकल्यावर त्यात साखर टाकून पाणी टाकून द्यायचं. पाण्याने छान